आज देशभरातील मेडिकल असोसिएशनने एक दिवसाचा लक्षणिक संप पुकारलेला आहे। त्यामुळे मात्र सर्वसामान्य जे काही नागरिक आहेत जे काही पेशंट आहेत त्यांचे जनजीवन नक्कीच विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आज मी छत्रपती संभाजीनगर हेडगाव चौकामध्ये आहे। या ठिकाणी जर पाहिलं आपण तर जवळपास 30 ते 40 मेडिकल आहेत आणि पूर्णतः बंद मध्ये सहभागी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकतो या ठिकाणी जे काही मेडिकल आहे हे पूर्ण मेडिकल आज बंद आहे आणि सगळीकडे आपल्याला सुखसुखाट असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या भागामध्ये जवळपास 40-50 मेडिकल असल्याने हेडगाव हॉस्पिटल जवळच असल्याने जे काही पेशंट येत होते त्यानंतर मात्र प्रिस्क्रिप्शन घेऊन हे बाहेर येत होते आणि या ठिकाणी हेडगावच्या जवळ जे मेडिकल आहे त्या ठिकाणी 10 ते 15% पर्यंत 20% डिस्काउंट मिळत होता। त्या आशाने मात्र हे लोक बाहेर जे काही मेडिकल आहे त्या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळत होते। मात्र दुसरी गोष्ट अशी झाली की आज मेडिकल असोसिएशनने जे काही बंद पुकारलाय त्यामुळे मात्र त्या पेशंटचा हिरमोड झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे पाहिजे ज्या पद्धतीने ऑनलाईन औषधे विक्री केल्या जाते त्याला कोणतेच प्रिस्क्रिप्शन दिलं जात नाही, त्यामुळे त्यांनी संप पुकारलेला आहे आणि मेडिकल वाल्यांना मात्र प्रिस्क्रिप्शन लागते, त्यांना डिस्काउंटही जास्त दिला जात नाही आणि अनेक बंधने त्यांच्यावरती घातलेले आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने जे लोक मेडिकल खरेदी करायला जातात त्याच्यामध्ये कोणतीही गुणवत्ता नसल्याचे देखील मेडिकल असोसिएशनने आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यामुळे मात्र आज देशभरात हा बंद पुकारला। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास 5 ते 6 हजार मेडिकल बंद असल्याचे देखील आपल्याला पाहायला मिळते। संजय आहेर, LS मराठी, छत्रपती संभाजीनगर। प्रथम तर मी सर्व नागरिकांची माफी मागतो आणि नागरिकांना विनंती करतो की आजच्या बंदला मला प्रतिसाद द्या। मुळात मुद्दा असा आहे की ऑनलाईन औषधीमुळे बऱ्याच अडचणी येतात। उदाहरणार्थ जो मार्जिन रेशो आहे फार्माचा, त्या मार्जिनच्या वरती कॉर्पोरेट कंपन्या डिस्काउंट देतात आणि ते मुळात छोट्या व्यावसायिकाला परवडत नाही। दुसरा मुद्दा आमचा असा आहे की डुप्लिकेट औषधी जे मुंबई, नागपूर इथे सापडले, इंदोर सापडले, टेल्मा, बीपीची गोळी वगैरे, हे ड्रग्स ऑनलाईन औषधीमध्ये येऊ शकतात किंवा एखाद्या रुग्णासाठी घातक ठरू शकतात आणि आजच्या काळात हा छोटा केमिस्ट याच्यात वाहून जात आहे। त्यामुळे आमचं ऑनलाईन औषधी विरोधात हे बंद आहे। मुळात तर कॉर्पोरेट कंपन्याच्या विरोधात बंद आहे। धन्यवाद। श्रीनिवास केंद्रे। जिल्हाभर बंद पुकारलेला आहे, काय मागणी आहे तुमच्या, कशासाठी बंद पुकारलेला? अगोदर तर सर्वांसाठी माफी मागतो जे आज गैरसोय झाली पेशंटसाठी त्यासाठी अगोदर माफी। बंद यासाठी पुकारला आहे की आम्ही पण पेशंटला डिस्काउंट देतो, सगळ्या गोष्टी करतो आणि जे आमच्यावर बंधने नाकारण्यात आलेले की हे औषधी देऊ नका, ते औषधी देऊ नका, उदाहरणार्थ खोकल्याचं औषध देऊ नका। आता मागे लहान बाळांची अशी केस झाली होती की काही औषधीमुळे लहान बच्चू मरण पावले किंवा दुःख झाले त्यांना, तर त्या गोष्टी औषधी प्रशासनाने आम्हाला काही कारवाई केल्या किंवा आदेश दिले, तसे आदेश जर ऑनलाईनला दिले तर ते डिस्काउंटही देणार नाही आणि औषधी देणार नाही। औषधी असा अर्थ होतो की आपण डॉक्टरचा प्रिस्क्रिप्शन शिवाय देऊ शकत नाही आणि ऑनलाईन भरसकट औषधी देत आहे। आपण सरसरी केलं, ज्या औषधी आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्यानेही विचारपूर्वक द्यावं लागतं ते ऑनलाईन सरासरी वाटतंय। उदाहरणार्थ सिल्डनाफिल असो, कोडिन असो, काही सर्च करा ते डायरेक्टली आज सर्च केला आपण टुमॉरो डिलिव्हरी असं सगळं करताय आणि आम्हाला जर आम्ही साधं निसिप हो किंवा एखादी निमोसलाइड, पॅरासिटामॉल जरी द्यायचं सरला आम्हाला, सिनारेस सिरप बच्चूचं बाळाचं, त्याचं प्रिस्क्रिप्शन बघा, आजची डेट आहे का बघा, सगळं विचारलं जातं। मग ऑनलाईनला असे बंधनं का नाकारलं जात नाही, डायरेक्टली तुम्ही सेल का करताय? यासाठी आमचं आंदोलन आहे की ऑनलाईन जरी करताय ठीक आहे, मदत होतीये, पोहोचताय सगळ्या गोष्टी, पण आम्ही पण सगळे प्रयत्न करतोय ना, अहोरात्री देतोय, 24 तास आम्ही अवेलेबल आहे। आम्ही कुठं कोविडच्या काळामध्ये आम्ही होतो, ऑनलाईन हे काही नव्हते, ऑनलाईनला परवानगी सुद्धा लवकर नाकारले जात होती। आम्ही कोविड मध्ये कशाची घरचं फॅमिलीचा विचार न करता अहोरात्री सगळ्यांना मदत केली। यासाठी आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे। आम्ही काही पैशासाठी किंवा कशासाठी नाही तर सेवेसाठी तत्परलेलो आहे, सेवा करण्यासाठी उतरलेलो आहे आम्ही, बाकी काही आंदोलनाचा दुसरा उद्देश नाही आमचा। काय नाव तुमचं? माझं नाव अक्षय एकनाथ बनसोड। मला सांगा, आज तुम्ही आंदोलन करताय, काय मागणी आहे, कशासाठी तुम्ही आंदोलन करताय? नमस्कार। प्रथम तर मी दिलगिरी व्यक्त करतो की आमच्यामुळे जे रुग्णांना अडचणी येत आहे आज, त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो। आमचा मुद्दा एकच आहे की फक्त जे ऑनलाईन औषधी आहे
त्यावर बंदी आणावी. कारण की ऑनलाईन औषधी कुठे बनते, काय बनते, कशी बनते हे कोणालाच माहित नाही. हे तुमच्या घराच्या मागच्या घरात बनू शकते किंवा साईडच्या घरात पण बनू शकते. हे कुठे बनते, कसे बनते कोणालाच माहित नाही, कसे येते. आता कालच माझ्याकडे एक आजोबा आले. त्यांचं असं म्हणणं होतं की बाबा जे औषधी आम्ही तुमच्याकडनं घेतलंय, केमिस्ट कडनं, तुमच्या मेडिकलवरनं जे घेतलंय, त्यांचा रिझल्ट आम्ही शुगर चेक केल्यानंतर आमची शुगर व्यवस्थित होती. आणि जेव्हा आम्ही ऑनलाईन औषधी खरेदी केल्या, म्हणजे त्यांच्या जे मुलं आहेत त्यांनी खरेदी करून दिलेले औषधी ऑनलाईन, त्याच्यामुळे त्यांची शुगर हायपर झाली, म्हणजे शुगर वाढली त्यांची. तर त्यांची जे रिझल्ट आहे तो रिझल्ट आलेला नाही. तर कदाचित ही जी औषधी आहे ती तुमच्या साईडच्या घरात पण बनू शकते किंवा कुठेही बनू शकते. आता मागे बँगलोरमध्ये जवळजवळ 1 ते 1.5 करोडचा माल, टेल्मा एएमचा माल, टेल्मा ग्रुपचा माल, 1.5 करोडचा अवैध माल एका घरात बनत होता. आता मला सांगा, याचं जे आहे जर रिझल्ट येत नाही तर मग हे याची अशा कारण आहेत. तर मला सांगा, याच्यामध्ये तुमच्या मेडिकल मधून आणि ऑनलाईन मध्ये घेण्यामध्ये रेट मध्ये काही तफावत असते? रेट मध्ये रेट आता बघा कसं आहे माहिती का, आम्हाला स्टॉकिस्ट कडनं 20% मार्जिन आहे. तर आम्हाला जेवढं मार्जिन आहे तेवढं मार्जिन त्याच्यापेक्षा जास्त डिस्काउंट ऑनलाईन वाले देतात, तर कॉर्पोरेट कंपन्यावाले. तर मग आम्हाला परवडणार कसं? हा, आता हे त्यामुळेच आम्ही ऑनलाईन बंदीवर आम्ही आक्षेप घेतलेला आहे. आणि ऑनलाईन मध्ये गर्भपाताच्या किट सुद्धा मिळतात, त्यानंतर खोकल्याचे औषध सुद्धा मिळतात, ज्यासाठी आम्हाला प्रिस्क्रिप्शन मागले जातात. जे वाटेल ते औषधी मिळतात. म्हणजे बंदी घालते आणि त्यांच्याकडून सरसकट घेत आहे, त्यांच्याकडून सरसकट विक्री चालते. कारण इव्हन एक प्रिस्क्रिप्शन सुद्धा मागत नाही किंवा काहीच नाही. आम्हाला साधी कॅल्पॉल जर द्यायची असली तर तुम्हाला त्यासाठी प्रिस्क्रिप्शन द्यावं लागते, म्हणजे प्रिस्क्रिप्शन. आणि ऑनलाईनला मग ही बंदी का बरं नाही? तिथे रजिस्टर्ड फार्मसिस्ट असतो का? आमच्या प्रत्येक मेडिकल शॉपला 2 किंवा 3 रजिस्टर्ड फार्मसिस्ट असतात. मग तिथे ऑनलाईन फार्मसिस्ट असतात का? त्यांना माहिती आहे का त्याबद्दल? तर फार्मसिस्टवर गदा येतोय. काय नाव? शुभम प्रेमदास साडे.